उतरा स्पीडनं. चढा. आता मध्ये बस बस. किती वर्षापासून तुम्हाला मणक्याचा गॅप होता? 5-6 वर्षांचा चालू आहे डॉक्टर साहेब. 5-6 वर्षांनं. आता 5-6 वर्षामध्ये तुम्ही किती हॉस्पिटल फिरला? भरपूर लगे भरपूर. आता एखादं नाव कोणतं मोठं हॉस्पिटलचं? नाव हॉस्पिटलला गेलो, नाही तर एमजीएमला गेलो. एमजीएमला बी गेला? अच्छा. मग तिथं काय सांगितलं होतं तुम्हाला? काही नाही, ऑपरेशनच ऑपरेशन सांगितलं होतं. तर मणक्यामध्ये गॅप आहे आणि नस दबेल कमरेची. तर तुम्हाला चालते वेळेस कसं चक्कर वगैरे येणे? चालत्या वेळेस नुसतं पायाला इतकं गेलं का पायाला मुंग्याच्या जरसं बसून राहायचं. मग जरसं मुंग्या गेल्या गुजूक जरसं चालायचं. अच्छा. किती चालत होते असे? 10 पाऊल, 15 पाऊल, 20 पाऊल? जरसं चालत होते जरशी. म्हणजे 10-5 पाऊल. 10-5 पाऊल. मग नंतर बसायचं. मग अजून बसायचं. असंच प्रक्रिया तुमची 6 वर्षापासून चालू आहे? हा. अच्छा. मग तुम्ही गोळ्या औषधी बी या काळामध्ये खूप काही खाल्ल्या असतील? खूप गोळ्या औषध खाल्लेले. अच्छा अच्छा. त्याच्यानं काही फरक झाला होता? काही फरक नाही झाला. तुम्ही गोळ्याचा पवर आहे तोवर फरक. अच्छा. गोळ्याचा पवर गेला का मग नाही फरक. जशाल तसे. अच्छा. तर इंटरनॅशनल हेल्दी इंडिया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्ही किती महिने झालं विलाज करत आहेत? पुढं इथं आमच्याकडे इथं काय आता आले 15 दिवस नाही झाले अजून. 15 दिवस बी नाही झाले आणि तुम्ही रनिंग करायला लागलात. आणि आता तुम्ही चालतायत तर पहिले तुम्ही 4 पाऊल 5 पाऊल चालते वेळेस बसत होतात आणि ह्या शिड्या चालत होता काय? चालत टायमाला तकलीफ होत. तकलीफ व्हायची. आता तुम्ही पळत आलात. आता पळत आलात. अजून पळवायचं, अजून पळू शकता आता, काही प्रॉब्लेम नाही. गुडघ्यामध्ये त्रास होता? गुडघ्यात काय नाही, पण नुसता कमरात तळपायापासून तो कमराला मुंग्या याच्या? खूप मुंग्या लगे. अच्छा. बसलं का तेव्हा बरं वाटायचं. अच्छा. पोट वगैरे साफ होण्यामध्ये काही त्रास होता? नाही. पोट थोडं होतं पोट फुगेल, पण आता गोळ्याच्या औषधांना नाही. हां, आपल्या औषधीनं ते पूर्ण रिकवर झालं. अजून डोक्यामध्ये चक्कर येणं काही असं? डोकं हमेशा दुखत होतं. डोकं हमेशा दुखत होतं? हात बी इतका दुखत होता ना, हात काहीच काम करू देत नव्हतं. अच्छा. आणि लघवीमध्ये उष्णता जसं आग होणे, काही होणे? नाही. पोट एकदम साफ न होणे, हा म्हणजे तुमची हाजमा आहे ते व्यवस्थित न होणे, म्हणजे अन्न व्यवस्थित पचन होणे? पचत नव्हतं. आता किती 15 दिवसामध्ये अन्न पचणं वगैरे